आणि धनसंपत्तीवर 8 प्रकारचे संकट येतात ते सांगतो आणि थांबतो. धनसंपत्तीवर किती प्रकारचे संकट येतात? 8. म्हणजे तुमच्याकडे धनसंपत्ती आहे, असलेली धनसंपत्ती ही नष्ट होते आणि तुम्ही कितीही धनसंपत्ती रोजची कमवा तीही नष्ट व्हायला वेळ लागत नाही. तर कोणत्या गोष्टीने नष्ट होते? तर ते पराभव सूत्रामध्ये सांगितलं आहे. इति दुत्तो सुरा दुत्तो अख दुत्तो जयम नरो लद्धम लद्धम विनाशेती तम पराभवतो. म्हणजे तुमच्याकडे असलेली धनसंपत्ती ही नष्ट होते, म्हणजे असलेली बाजूला त्यांची, आणि जे तुम्ही कमावत आहात सध्याच्या घडीला तीही धनसंपत्ती नष्ट होत असते. ती कोणती कारण सांगितली भगवान बुद्धाला धनसंपत्ती नष्ट होण्याची? तर पहिलं कारण सांगितलं, दारूचा नाद. खरं आहे का हे? माझ्या गावाला प्रत्येक पाटल्याच्या घरी 100 एकर जमीन होती. आता नाही आहे. तर 100 एकर जमीन होती आणि आता त्याच्या घरी जमीन नाही 100 एकर. तर मग विचार करा, त्याची जमीन गेली कुठे? तुम्ही असं म्हणता का नाही, पाटलांकडे 100 एकर जमीन येते, मग गेली कुठं? मग काय झालं त्याचं? पाटलाकडे 100, आपण ऐकतो ना खेड्यापाड्यामध्ये होते ना, पाटीलकडे 100 500 गेल्या कुठं? मग त्याच्यावरचा शोध लावर गेल्या कुठं? मग हे मराठा लोक रस्त्यावर उतरले का नाही आरक्षणासाठी. आता बाबासाहेब म्हणे घ्या म्हणे, पंजाबराव देशमुख म्हणे, बाबासाहेब दोघे जण म्हणे मराठा लोकांना घ्या म्हणे. तर या पाटलाकडे होत्या जमिनी 500 एकर 250 एकर 200 एकर 300 एकर ते होते माजून पाटील लोक, मराठा लोक. समजलं? आता रस्त्यावर उतरले आरक्षणाने, रस्त्यावर उतरले बाई लोक. हा, तेव्हा काय म्हणे, घ्या ना म्हणे बाबासाहेब संविधानामध्ये. असे मिशीला 8 देत होते असे ते पाटील लोक. महाकडे 500 एकर जमीन आहे म्हणे, त्या महारायसारखं खेडायसारखं आम्ही काय भिकारी वय का म्हणे आरक्षण घेऊ? आमच्याकडे म्हणे असे पाटील लोक असे विशीवर चालू काय म्हणे, आमच्याकडं 500 एकर जमीन आहे, 500 एकर बंद्याकडं, आम्ही काय ते आरक्षण भीक घेऊ का म्हणे. आता का भीकीसाठी आलं? कारण गेली त्याची, कुठं गेली तर माहितच आहे. मग त्याचा शोध लावा तुम्ही. पाटलाच्या पाटील त्या गेल्या कशा, त्याच्या जमिनी गेल्या कशा, आमकाहून ते आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून राहिले. तर 3च गोष्टी आहेत त्या बुद्धानं सांगितल्या. धनसंपत्ती नष्ट व्हायला वेळ लागत नाही, त्या म्हणजे धनसंपत्ती असलेली नष्ट होते आणि तुम्ही कमवत आहे तेही नष्ट होते. तर पहिलं कारण आहे दारूचा नाद. खरं आहे का हे? म्हटला का पाटला नाद? दारूचा नाद. दुसरा नाद कोणता? जुव्याचा. तिसरा नाद बाईचा. होता का नाही? पैसे उडते का तमाशे खेळ तमाशे करते पाटील लोक.